आंबेडकरांनी मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये असं म्हणत एक प्रकारे काँग्रेसची वोट बँकच टार्गेट केलेली आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही ऑफर आल्याचं कळतंय। त्यामुळे नेमका आंबेडकरांचं काय सुरू आहे हेच आता कळत नाही असं चित्र निर्माण झालंय। मुसलमानों को इस बात जो है जज्बा तो रखना है, लेकिन साथ साथ दिमाग में सोच समझ के वोटिंग करना। अगर मुसलमान सोच समझ के वोटिंग करता है तो मैं मान के चलूं महाराष्ट्र में से करीब करीब 40 सीटें बीजेपी के खिलाफ जाएगी, ये आप मानते हैं। आप लोगों को सिर्फ देखना है कि किस पार्टी का वजूद उस पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी में बढ़ रहा है, और उसके साथ अगर आप जुड़ गए तो मान लो मोदी दोबारा प्राइम मिनिस्टर नहीं बनता। माझी तर ऑफर आहे स्टँडिंग एकनाथ शिंदेना, बीजेपी सोडा आणि या आमच्या बरोबर। माहित नाही, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे। उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या बरोबरच आहेत, आम्ही कुठे नाही म्हटलेलं आहे। शिवसेना जी आहे ती त्यांना आमच्या बरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांना वेलकम करतो, फक्त अट एवढीच आहे की बीजेपीची साथ सोडा।